गोरक्षजालंधर चर्पटाश्च अडबंगकानीफमच्छिन्दराद्याः चौरङ्गी रेवाणकभरत्रिसंज्ञाः भूम्यां बभूव नवनाथसिद्धाः। नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन। या वाचनामध्ये आज आपण ऐकणार आहोत अध्याय 40वा। अध्याय 40वा हा या ग्रंथाचा कळस अध्याय आहे। अध्यायाचे घटक असे आहेत। अध्यायाचा घटक आहे इंद्रांचा सोमयाग आणि या अध्यायाची फलश्रुती आहे हा अध्याय परिसाप्रमाणे आणि कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करील। संपूर्ण श्री नवनाथ कथासार वाचल्याचे पुण्य मिळेल। पुत्र पौत्र यश धन धान्य इत्यादी प्राप्त होईल। चला तर मग प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया। अध्याय 40वा इंद्रांचा सोमयाग। श्री गणेशाय नमः। चरपटींनी दुर्दशा केल्यापासून इंद्राच्या चित्तास स्वस्थता नव्हती। आपल्यासारख्या महापराक्रमी देवराजाला एका अल्पवयीन जतीने नामोहरम करावे याचेच त्याला वैषम्य वाटत होते। अशी नामुष्की पुन्हा ओढवू नये या दृष्टीने विचार करण्यासाठी त्याने सर्व देवांची एक विशेष सभा बोलवली। समारंभ होताच तो बृहस्पतींना म्हणाला, गुरुजी, चरपटींनी वाताकर्षण विद्येच्या बळावर हरिहरांनाही नमवले। त्यांच्याकडे असलेली ती अपूर्व विद्या आमच्याकडे नसल्यामुळे आमची मोठी पंचाईत झाली। त्या अस्त्रापुढे आमचे सर्व सामर्थ्य निष्प्रभ ठरले। आम्ही पराभूत झालो। भविष्यात असे पुन्हा घडू नये यासाठी ते अस्त्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे। म्हणून नाथांकडे असलेले ते महाप्रभावी अस्त्र मिळवण्यासाठी आम्ही काय करावे ते सांगा। त्यावर देवगुरु म्हणाले, देवेंद्रा, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक। तू सोमयागाचे आयोजन कर। त्याच्या निमित्ताने सर्व नाथांना येथे बोलावून घे। ते येथे आल्यावर अत्यंत आदराने सेवा करून त्यांना संतुष्ट कर आणि त्यांच्याशी गोड बोलून ही विद्या मिळव। ती युक्ती त्याला पसंत पडली। त्या चर्चेत नाथांना बोलावण्यासाठी कोणाला पाठवायचे या प्रश्नावर बोलताना बृहस्पती म्हणाले, मच्छिंद्रनाथांचे पिताजी उपरिचर वसू यांच्याकडे ही कामगिरी सोपव। निघताना त्यांच्या समवेत एक विमानही पाठव, म्हणजे नाथांना सन्मानाने एकत्रित आणणे शक्य होईल। ती सूचना सर्वांना पटली। इंद्राने स्वतःचा रथ पाठवून उपरिचर वसूंना बोलावून घेतले, त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले आणि आपला मनोदय व्यक्त केला आणि त्यांना नाथांना आणण्याची जबाबदारी सोपवली। त्यानंतर अमरपुरीत सोमयागाची तयारी सुरू झाली। उपरिचर वसू मच्छिंद्रांना भेटण्यासाठी बद्रिकाश्रमास गेले। त्यावेळी योगायोगाने गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफ, गोपीचंद, जालंधर आणि अडबंग हेही तिथेच होते। त्यांनी त्या सर्वांना इंद्राचा निरोप सांगून सोमयागास सहाय्य करण्याची विनंती केली। ती मान्य करून ते स्वर्गलोकी जाण्यासाठी निघाले। ते विमानाने आधी हेलापट्टणास गेले। तेथे गोपीचंद व मैनावती यांना आपल्या समवेत घेतले। त्यानंतर वडवाळ गावी वटसिद्ध नागनाथांना, गौतमी तीरावरून भर्तरीनाथांना, अवंतीतून चरपटीनाथांना, विटे गावातून रेवणनाथांना याप्रमाणे ठिकठिकाणी असणाऱ्या 84 सिद्धांना बरोबर घेऊन ते स्वर्गात गेले। नाथांच्या आगमनाची वार्ता कळताच इंद्र स्वतः त्यांच्या स्वागतास धावला। त्याने सर्वांना आपल्या प्रासादात नेले, त्यांची पूजा केली, उत्तम पाहुणचार केला आणि क्षेमकुशाल विचारले। त्यानंतर सोमयागासंबंधी विचारविनिमय केला। तेव्हा बृहस्पती आणि मच्छिंद्रनाथ यांनी सिंहल द्वीपात सोमयाग करावा असे सुचवले। त्यानुसार स्थान निश्चिती करण्यात आली। त्या उपवनात विस्तीर्ण मंडप उभारण्यात आला। यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व सामग्रीची सिद्धता करण्यात आली। इंद्राने आपली पत्नी शची हिच्यासह पुण्याह वाचन करून यथाविधी यज्ञ दीक्षा घेतली। यज्ञ सुरू झाला। बृहस्पती मंत्र म्हणू लागले आणि नवनाथ यज्ञकुंडात आहुत्या टाकू लागले। सिंहल द्वीपात मैनाकिनी मीनानाथांसह राहत होती। मच्छिंद्रांच्या सांगण्यावरून उपरिचर वसू त्या दोघांना घेऊन आले। नाथजी तिला भेटले तेव्हा दोघांच्याही डोळ्यात परस्परांविषयीच्या प्रेम आदराने अश्रू आले। मीनानाथ मोठे झाले होते। नाथजींनी त्यांना हृदयाशी धरले, त्यांचे कोडकौतुक केले। मग त्यांनी दोघांनाही आपल्यापाशीच ठेवून घेतले। अशा प्रकारे उपरिचर वसूंनी मैनाकिनीला दिलेले वचन आज पूर्ण झाले होते।
मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या जागी चौरंगी आणि अडबगांना बसवले. मीनानाथांना घेऊन फेरफटका मारण्यास निघाले. तेथील वास्तव्यात आपल्या पुत्राला सर्व प्रकारच्या विद्या शिकवण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होता. ही गोष्ट बृहस्पतींनी इंद्राच्या लक्षात आणून दिली. ते म्हणाले, मच्छिंद्रनाथ, अन्य कार्यात मग्न असताना तुला येथे राहून कसे चालेल? उपरिचर वसूंना यजमान करून तू मोकळा राहा. तेव्हा त्याच्या बोलण्यातील सांकेतिक अर्थ लक्षात घेऊन त्याने आपले यज्ञ कंकण वसूंच्या हातात घातले आणि यज्ञाच्या व्यवस्थेकडे जातीने लक्ष देऊ लागला. त्याने नाथांची सर्वतोपरी सेवा करून त्यांची मने जिंकून घेतली. यज्ञकाळात एकीकडे मच्छिंद्रनाथ मीनानाथांना अस्त्रविद्या शिकवत असताना इंद्राने ते एकांत स्थान पाहून ठेवले होते. ते दोघे तिथे गेले की तोही मोराचे रूप घेऊन तिथे जात असे आणि झाडावर बसून त्यांचे बोलणे नीट ऐकून घेत असे. अशा प्रकारे त्याने कपट रूपाने वाताकर्षण आणि वातप्रेरक या दोन्ही अस्त्रांचे प्रयोग व्यवस्थित शिकून घेतले. ती अस्त्रविद्या हस्तगत झाल्यामुळे त्याचे सर्व परिश्रम सार्थकी लागले होते. हे यज्ञकर्म वर्षभर चालले होते. त्याची सांगता झाल्यावर इंद्राने सर्व नाथांची पूजा केली, मूल्यवान वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी बोलताना त्याने, मच्छिंद्रनाथांनी मीनानाथांना शिकवलेली सर्व विद्या मी मयूर रूपाने शिकून घेतली आहे. तो माझ्या दृष्टीने प्रसाद असला तरी तुमच्या दृष्टीने अपराध आहे हे मी जाणतो. तरी कृपा करून हा प्रमाद पोटात घालून त्या विद्येस वर देऊन ती फलद्रूप करा, अशी विनंती केली. ते ऐकून नाथांना भयंकर राग आला. या चौर्य कर्माबद्दल त्यांनी त्याची निंदा केली आणि ही विद्या तुला कधीही फलद्रूप होणार नाही असा शाप दिला. त्यामुळे तो हताश झाला. तेव्हा बृहस्पती आणि उपरिचर वसूंनी मधुर शब्दांनी स्तुती करून त्यांचा राग शांत केला आणि त्यांची समजूत काढून उशाप द्या अशी विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, अजिंक्य अस्त्रे सहज प्राप्त होत नाहीत. त्यासाठी याने 12 वर्ष घोर तपश्चर्या करावी आणि कोणाही नाथपंथीयाचा छळ करू नये, तरच ही अस्त्रविद्या फलद्रूप होईल. ते ऐकून त्याला हायसे वाटले. त्याने सर्व नाथांना कृतज्ञतेने वंदन केले. तेव्हापासून नाथपंथावर देवाची कृपा आहे. त्यांना दैवी त्रास होत नाही. सोमयाग यथाविधी संपन्न झाला होता. नाथांनी सर्वांचा निरोप घेतला. निघताना मच्छिंद्रनाथांनी मीनानाथांना आपल्याबरोबर घेतले. त्यांना निरोप देताना मैनाकिनीचे डोळे भरून आले होते. विमान भूलोकी आल्यावर नाथांनी मैनावतीस हेलापट्टणास पोचवले आणि ते पुन्हा तीर्थयात्रेस निघाले. नाथांच्या सांगण्यावरून इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्ष घोर तपश्चर्या केली. स्वर्गातून येताना त्याने कमंडलू भरून मणिकर्णिकेचे पाणी आणले होते. मंत्रप्रयोगाच्या वेळी तेच पाणी तो शिखरावरून सोडत असे. त्याच जलप्रवाहाचे पुढे नदीत रूपांतर झाले आणि तिला इंद्रायणी असे नाव पडले. तपश्चर्या झाल्यावर तो स्वर्गलोकी परतला. त्यानंतर नवनाथांनी भूलोकी अनेक वर्ष तीर्थभ्रमण केले. शके 1710 पर्यंत ते प्रकट रूपाने वावरले. मग आपापल्या इच्छेप्रमाणे समाधी घेऊन गुप्तपणे कार्यरत राहिले. श्रद्धावंत भाविकांना त्यांच्या अस्तित्वाची आजही प्रचिती येते आणि सद्भक्तांना ते आजही दर्शन देतात. असो, अवतार कार्य झाल्यावर मच्छिंद्रनाथांनी गर्भगिरीवर वृद्धेश्वराच्या वरच्या बाजूस वास्तव्य केले. जालेंदर आणि गहिनीनाथ हेही गर्भगिरीवरच राहिले. कानिफनाथ गर्भगिरीच्या परिसरातच मढी या गावी राहिले. वटसिद्धनाथ वडवाळ गावी तर रेवणनाथ मानदेशात विटे गावी राहिले. चरपटीनाथ, चौरंगीनाथ आणि अडबंगनाथ हे अद्यापही गुप्तरूपाने संचार करत आहेत. भर्तरीनाथांनी पाताळात वास्तव्य केले. मीनानाथ स्वर्गलोकी गेले. मैनावती, गोपीचंद व धर्मनाथ वैकुंठात गेले. गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर दत्ताश्रमात राहिले. पुढील काळात नाथ कृपेने जे 84 सिद्ध निर्माण झाले त्यांनी नाथपंथांचा प्रचार प्रसार करून तो भरभराटी सांडला. अशा प्रकारे नवनाथांच्या अद्भुत रम्य लीलांनी बहरलेले आणि सर्वांना पावन करणारे त्यांचे हे चरित्र भगवान श्रीकृष्ण, भगवती महालक्ष्मी, श्री गुरु गजानन महाराज आणि गुरुवर्य व हिमालयातील नाथसिद्धांच्या परमकृपेने
संपूर्ण झालेले आहे. अध्याय 40वा समाप्त. शुभम भवतु. श्री कृष्णार्पणमस्तु. अलख निरंतर.